Welcome you all for the next lecture of accounting. Today we are going to discuss about accounting standards. Sir, accounting standard म्हणजे काय? What is accounting standards? Accounting standards are norms. Accounting these are norms. Norms म्हणजे rules and regulation. We can in summarize in simple form we can say that norms are rules and regulations. आता तुम्ही जे काही अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहे किंवा करताय किंवा करायचे आहे त्या सगळ्या अकाउंटिंग स्टँडर्ड वर अवेलेबल आहे. कळतं मी काय म्हणतो? तर सगळ्या तुम्हाला कशावर गरजेचे आहेत? अकाउंटिंग स्टँडर्ड. तुम्ही जी काही एंट्री करताय, जे काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताय ते कोणत्या पद्धतीने करायचे त्या सगळ्यांचे उत्तर अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये. ऍक्च्युली मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड हा बेस आहे. जसं इंग्लिशला बेस असतं ना ग्रामरचा, तसं अकाउंट्सला बेस आहे अकाउंटिंग स्टँडर्डचा. आपण इन डिटेल अकाउंटिंग स्टँडर्ड शिकणार नाहीये. आपल्याला डायरेक्ट एंट्रीज कशा करायच्या, पास कशा करायच्या ते शिकायचे. आपल्याला फक्त काय शिकायचंय? अकाउंटिंग स्टँडर्डचे ओघळतो ना. काय म्हणतो बघा पहिलं, अकाउंटिंग स्टँडर्ड आर कोड ऑफ कंडक्ट इम्पोज्ड बाय customs, law or professional bodies for the benefit of public accountant accountants generally. Code of conduct, how to behave, how to live on this or in this classroom. Some code of conduct are framed for you. You should be in uniform, you should be attentive, you should be present for the minimum 75% attendance response. Many other code of conducts are prepared for you. As like as account सुद्धा बनवण्यासाठी, अकाउंटिंग रेकॉर्ड करण्यासाठी सुद्धा कोड ऑफ कंडक्ट्स, इन शॉर्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवले. का गरज आहे अकाउंटिंग स्टँडर्डची? का गरज आहे अकाउंटिंग स्टँडर्डची? If you are wearing mask, it doesn't mean that I can't see you. By the grace of God, I can see each and every person. Are you getting my point? So number one, why there is a need of accounting standard? Need of accounting standard. Why? Why we need accounting standard? The first one, to promote better understanding of financial statement. Better understanding of financial statement. फायनान्शियल स्टेटमेंटची बेटर अंडरस्टँडिंग होण्यासाठी बघा, तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता ह्यात मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही घरात पण खर्च लिहिता, तुमच्या खर्चांचा हिशोब तुम्ही अगदी कागदावर सुद्धा लिहून ठेवता, पण तो हिशोब फक्त तुम्हालाच कळतो. कारण की तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिता, तुम्हाला जसं जमल तसं. बिझनेस ट्रान्झॅक्शन तसे रेकॉर्ड केले जातात. ते सेट फ्रेमवर्कने, त्याचे काही रूल्स आहेत, त्याचे काही रेग्युलेशन्स आहेत, त्या हिशोबानेच ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड केले जातात ट्रान्झॅक्शन्स. काय फायदा होतो? सगळ्यांना समान नियम दिला, सगळेजण समान पद्धतीनेच बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करत असतील तर समजण्यास लवकर मदत होते. कारण सगळे तसेच करतात, अंडरस्टँडिंग लवकर होते. एका वेळेच्या नंतर जेव्हा तुम्ही अकाउंट शिकताल तुम्हाला कळून जाईल की सर आपण ज्या पद्धतीने अकाउंट रेकॉर्ड करतोय, आपण ज्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय त्या पद्धतीने सगळे करतात, म्हणून आपल्याला लवकर फाइंड आउट होतं हे आयटम्स इथंच काय येतात किंवा कसे येतात. सगळेजण समान करतात, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय. चार्टर्ड अकाउंटंट विचार करा, त्याला सांगितलं की तू वेगवेगळ्या कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड चेक कर,
ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात की नाही, आणि प्रत्येक कंपनी त्याच्या पद्धतीने रेकॉर्ड करते. त्याला किती अवघड आहे ते चेक करण्यासाठी, कारण की सिस्टमच नाहीये. एखाद्या सिस्टमने जर बुक्स ऑफ अकाउंट प्रिपेअर केले तर चेक करणाऱ्यालाही अकाउंटंटलाही ते सोपं जातं रेकॉर्ड करायला, आणि चेक करणाऱ्यालाही सोपं जातं. एक अकाउंटंट होता, तो त्याच्या पद्धतीने रेकॉर्ड करायचा. तो जॉब सोडून गेलाय, नवीन अकाउंटंट ठेवलाय. आधी त्याला समजायला वेळ लागेल की त्यांना मागच्याने काय रेकॉर्ड केलंय, का सिस्टमच नाही. प्रॉपर सिस्टम पाहिजे ना, आणि त्यामुळं अकाउंटिंग स्टँडर्डची गरज पडली एक सिस्टम बिल्ड करण्यासाठी. आणि त्यामुळं फिनान्शियल स्टेटमेंट्सला अंडरस्टँड करण्यासाठी, समजण्यासाठी मदत झाली. वाचल्या कळू लागलं की कशा प्रकारे प्रॉफिट झालाय, कशा प्रकारे लॉस झालाय, कोणते खर्च झालेत, कोणते एक्सपेन्सेस आहेत, कोणते इन्कम्स आहेत, फॅक्टरीचे काय एक्सपेन्सेस आहेत, ऑफिसचे काय एक्सपेन्सेस आहेत, प्लांटवर किती खर्च केला, मशिनरीवर किती खर्च आहे, रिपेअरिंग केलाय का, डिप्रिसिएशन घेतलंय, अशा बऱ्याच गोष्टी, अनंत गोष्टी आहेत सांगण्यासाठी, पण समजण्यास मदत होते. पहिला गरज, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्डची गरज पडते. दुसरं काय आहे, अकाउंटंट टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिस. Can go with uniform procedure. Uniform. Do you know uniform? कॉलेजचा युनिफॉर्म, स्कूलचा युनिफॉर्म, त्याला युनिफॉर्म का म्हणतात? युनिफॉर्म म्हणजे युनि म्हणजे सिंगल, फॉर्म म्हणजे प्रकार. युनि म्हणजे सिंगल, फॉर्म म्हणजे प्रकार. युनिफॉर्म, everyone is having same line of clothes. तर युनिफॉर्म म्हणजे समान, सारखा, एक सारखा. अकाउंटंट कॅन गो विथ द युनिफॉर्म प्रोसिजर. अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट कसे रेकॉर्ड करायचे, ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करायचे. त्यामुळे तुम्ही काय करताय, सगळेच अकाउंटंट, भले तो टाटा कंपनीचा असो, बाटा कंपनीचा असो, रिलायन्स कंपनीचा असो किंवा लोकल कंपनीचा असो, त्याने डेबिट साइडला जर एक्सपेन्सेस लिहित असेल तर ह्यानं पण डेबिट साइडला एक्सपेन्सेसच लिहिणार नाही. माझी मर्जी आहे, क्रेडिट साइडला चालू करतो, नाही करता येत. अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये सांगितले प्रॉफिट अँड लॉस तयार करताय, डेबिटला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कम, तसंच केलं पाहिजे. काय होतं, कधी बदल तर करून बघतो, नाही करता येत. As per your requirement, as per your feelings, you can't change the perception, the entries. If you want to do entries in the books of account, you have to follow the accounting standard procedure. What does the accounting standard say? All expenses should be written down at debit side. You have to write down on debit side only. पैसा येतोय, पर्सनल अकाउंट आहे, पैसा येतोय तर डेबिटला, पैसा जातोय क्रेडिटला, डेबिट द रिसिव्ह, क्रेडिट द गिव्हर. रूल्स आहेत, मी सांगणार आहे तुम्हाला, शिकवणार आहे तुम्हाला, त्या रूल्सनेच फॉलो करावं. आणि त्यामुळं भले तो टाटा कंपनीचा असेल, जसं की बाटा कंपनीचा असेल, रिलायन्स कंपनीचा असेल, लोकल कंपनीचा असेल, कोणतीही कंपनीचा अकाउंटंट असेल, सगळेजण एकाच पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट तयार करतायत. त्यामुळं समजण्यास सोपं झालं आणि अकाउंटंटलाही एक सिस्टम भेटलाय, एक सिंगल प्रोसिजर भेटलाय, म्हणून अकाउंटिंग स्टँडर्डची गरज भासली. कळलं ना? आर यू गेटिंग माय पॉइंट? समझ रहा है क्या? आपको पूछ रहा हूं. नेक्स्ट, facilitate meaningful comparison of financial statement of two or more entities. Compare करते. Yesterday I told Mr. Nadeem has purchased duster from me worth ₹300. त्याच्या अकाउंट मधून काय झालंय, पैसा आलाय
त्याने परचेस केलाय म्हणजे माझ्या अकाउंट मधून काय झालंय, गुड्स गेले, माझ्याकडून डस्टर गेला, त्याच्याकडून पैसा आला. कम्पेअर करता येतं ना बुक्स ऑफ अकाउंट अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे. सिंपल फॅक्ट सांगतो, प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या ज्या 2 एंट्री होतात, एक जर क्रेडिटला झाली तर दुसरी डेबिटला, त्याच्या विरुद्ध दिशेला. दुसरी जर डेबिटला असेल तर पहिली. डेबिट आणि क्रेडिट काय असतं, कसं करतात अकाउंट जेव्हा आपण प्रिपेअर करतो तेव्हा. पण कंपॅरिझन करता येतात 2 or more ट्रान्झॅक्शन्स. कळलं का? आता रिलायन्स कंपनी आहे, तिचं काही एक बिझनेस नाही, तिचं काही एक ब्रांच नाहीये, अनेक ब्रांच. अगदी इथल्या डीमार्टचा हिशोब डीमार्टच्या हेडक्वार्टरला कळतो. कम्पेअर करताय, इट इज पॉसिबल. रिलायन्सचे एवढे मोठे ग्रुप्स आहेत. हाऊ डज द अकाउंटंट कम टू नो, द चीफ अकाउंटंट कम टू नो whether industry is in profit or not? Just because of comparison of financial statements. So, accounting standard महत्वाचा आहे. If you want to know the clear-cut profit, you want to compare your entity with other entity. You want to compare your entity, your business with Tata. Suppose Reliance company is there, they want to compare themselves with Tata, or we'll go with the Airtel. The Jio company want to compare themselves with the Airtel. What is the financial position of Jio? What is the financial position of Airtel? They can compare it just because of accounting standard, because they are also preparing with the set of standards. त्यांनी सुद्धा सेम प्रोसिजर अकाउंट प्रिपेअर करतात. एअरटेल पण त्याच प्रोसिजर करणार ना, कारण की नियम सगळ्यांना सारखे कम्पेअर करता येईल. आणि किती मार्क आहे कळायला. एनहान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. रिलायबल विश्वसनीयता वाढते. एव्हरीवन इज फॉलोइंग सेम स्टँडर्ड्स, सेम रूल्स, सेम रेग्युलेशन्स. दॅट्स वाय रिलायबिलिटी वाढते. आपली विश्वास वाढतो आपला. वाढतो का नाही वाढतो? का बरं? सगळेजण अकाउंटिंग स्टँडर्डचा वापर करतात, सगळेजण रूल्स अँड रेग्युलेशन समान वापरतात. त्यामुळं जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंट बघतो, जेव्हा एखाद्याचं खातं बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हा बाई जी काही दाखवलेली माहिती ती खरी आहे. असं ओनर आता मुकेश अंबानीला तर माहित नाही ऍक्च्युअली मध्ये बिझनेसची पोझिशन काय, ते अकाउंटंटला माहित असतं. मुकेश अंबानी विचारलं दाखवा बरं खातं, त्यांनी बघितलं, त्यांना विश्वास बसतो काय बसतो? बसतो. का बसतो? अकाउंटिंग स्टँडर्ड असल्यामुळं त्यांना माहिती की सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्सना एंट्री झालेली आहे, आणि प्रत्येक एंट्रीच्या मग काही ना काहीतरी एक बेस आहे. नियम नसले असते तर, अकाउंटिंग स्टँडर्ड नसला असता तर आपल्याला कुठे कळतं काय हिशोब आहे काय नाही, विश्वासच बसत नाही. कळतंय मी काय म्हणतो? समज राय. रिलायबिलिटी म्हणजे विश्वास. मीट द लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टिव्हली. आता सर हे नियम जे फॉलो आहेत ते करणं कंपल्सरी आहे का? नाही केलं तर काय होतं? गुन्हा दाखल होतो, केस होऊ शकते, पेनल्टीज लागू शकतात, जेल सुद्धा होऊ शकते. हे लिगल रिक्वायरमेंट कायदेशीर कंपल्सरी आहे ते तुम्हाला करणं. त्याच सेट ऑफ स्टँडर्ड्सने, ह्याच रूल्स अँड रेग्युलेशन जे अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये सांगितलेले, त्याच नियमांना वाचून त्या पद्धतीने तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं हे गरजेचं आहे. म्हणून लिगल रिक्वायरमेंट करण्यासाठी सर एखादी कंपनी आहे, तिला करायचं नसेल, ती म्हणते की माझी कंपनी आहे, मी बुक्स ऑफ अकाउंट तयार करेल किंवा न करेल, माझी म्हणजे होऊ द्या लॉस, मला माहितीच करून घ्यायचं किती प्रॉफिट झालंय, तर चालतंय का? नाही चालत. कारण की तिच्या प्रॉफिट वरूनच गव्हर्नमेंटला टॅक्स भेटणार.
कळलं? उद्या तुम्ही जर हिशोबच ठेवत नसताल, माझा बिझनेस मी कशाला हिशोब सांगू कोणाला, पण तुमच्याच प्रॉफिट मधून तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. त्यामुळं लीगल रिक्वायरमेंट आहे तुम्ही सगळे खाते मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. कळलं का? लक्षात आलं का? कोणाला अडचण येईपर्यंत अगदी आपण शेवटच्या टप्प्यात चॅप्टरच्या त्यामुळे काही अडचण असेल तर विचार. मी तुम्हाला आधीच सांगितले थेअरी पक्का असणं गरजेचं आहे. थेअरी पक्का झाला पुढचं तुम्हाला लवकर समजू लागेल. कारण की मी जे सांगतोय ज्या एंट्रीज मी करणार आहे त्याचा बेस इकडे आहे. आता बघा अकाउंटिंग स्टँडर्ड्स कोणते दिलेले आहेत तुम्हाला सिलेबस मध्ये, फक्त ओघवती माहिती दिली आहे. बघू 10 दिले तुम्हाला, ठीक आहे. बघू पहिला AS1 बुक मध्ये बघा. AS1 कोणता आहे? डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू युअर ट्रान्झॅक्शन शुड बी रेकॉर्डेड in books of account and that information should be disclosed. Whatever you are writing that should be correct. बोगस एंट्रीज करू नका. विक्री झालीच नाहीये, विक्री दाखवायची आहे. ऍसेट नाहीच तेवढे, खोटे ऍसेट दाखवायचे. पैसा आलाच नाही तेवढा तरी पैसा दाखवायचा आहे, किंवा पैसा आलाय पण दाखवायला तयार नाहीये, लपवायला. डोंट हाइड एनिथिंग. डिस्क्लोज करणं म्हणजे डिस्क्लोज शब्द ऐकलाय? डिस्क्लोज म्हणजे दाखवणे. काय म्हणतो बघा, according to these standards, the accounting policies followed in the preparation of presentation of financial statement should be formed part of financial statement and normally be disclosed in one place. कुठेतरी डिस्क्लोज झाला पाहिजे. बुक्स ऑफ अकाउंट तयार केले. तुम्हाला जर रिलायन्स कंपनीचं खातं चेक करायचंय, फायनान्शियल पोझिशन चेक करायचे मागच्या वर्षाची, करता येते का? कळालं माझा प्रश्न? साधा सोपा सरळ प्रश्न विचारतो. तुम्हाला जर रिलायन्स कंपनीचं अकाउंट चेक करायचं तर करता येतं का? येतं. रिलायन्सच्या वेबसाईटवर जा. रिलायन्सच्या वेबसाईटवर रिलायन्स कंपनीने त्यांचं खातं, त्यांचे अकाउंट, त्यांचा हिशोब, त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट ठेवणं गरजेचं आहे मागच्या वर्षीचं. का गरजेचं आहे सर? अकाउंटिंग स्टँडर्ड 1. कळालं का? अकाउंटिंग स्टँडर्ड 1. कारण की मुकेश अंबानीने पैसा कुठून घेतलाय? पब्लिक कडून घेतलाय. मग पब्लिकला तरी हिशोब द्यावा लागेल का नाही? कंपनी म्हणजे काय? जॉईंट स्टॉक कंपनी. त्याला शॉर्टकट मध्ये आपण कंपनी म्हणतो. जॉईंट स्टॉक म्हणजे शेअर. लोकांनी मिळून तयार केलेले कंपनी येते. त्यामुळे कंपनीला माहिती देणं गरजेचं आहे लोकांना. आता मुकेश अंबानी सगळ्यांच्या घरी तर पोहोचणार नाही. रिलायन्स कंपनी प्रत्येक शेअरहोल्डरच्या घरी तर जाणार नाही. शक्य आहे का? लाखो करोडो पीपल आहेत. त्यामुळं माहिती दाखवणं तर गरजेचं आहे. ती वेबसाईटवर समजा की नाही समजा? का दाखवणं गरजेचं आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड 1 नियम कुठं सांगितलाय? AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. कळालं? समजा? ठीक आहे. पुढचा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. बघा इन्व्हेंटरी म्हणजे काय? इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, गुड्स. इन्व्हेंटरी म्हणजे गुड्स म्हणजे काय? अशी वस्तू ज्याची तुम्ही खरेदी किंवा विक्री करतात त्याला गुड्स म्हणतात. कळालं का मी काय म्हणतो? डस्टर तयार करायचा आहे. डस्टर तयार करण्यासाठी
कापूस लागतं, कपडा, प्लास्टिक लागतं, डिंक लागतं चिपकवायला. फक्त आपण एवढीच माहिती घेऊ. ही माझी इन्व्हेंटरी. कळालं मी काय म्हणतोय? ही माझी काय आहे? इन्व्हेंटरी. शर्ट तयार करायचं आहे, रॉ मटेरियल कच्चा कपडा लागतो, इंक लागते है ना, अजून काही जे काही घटक लागतात, धागा लागतो, इन्व्हेंटरी. आता इन्व्हेंटरी जे असते ना, दोन प्रकारच्या कॉस्ट असतात ऍक्च्युअली मध्ये. एक असते हिस्टॉरिकल कॉस्ट आणि दुसरी असते मार्केट प्राइस. काय म्हणतो बघा, अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड इन्व्हेंटरी इन जनरल शुड बी व्हॅल्यूड ॲट लोअर ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिअलायझेबल कॉस्ट. त्याला नेट रिअलाइज होणे म्हणजे भेटणे. मला डस्टर तयार करायचंय, प्लास्टिक बघायला गेलं, प्लास्टिक पाहिजे होतं. प्लास्टिक कितीला विचारल्यानंतर तो म्हणला 80 रुपये. कितीला म्हणला? 80 रुपये. नंतर विचार केला 80 रुपयाला प्लास्टिक आहे, पण बिल केल्यावर लक्षात आलं 80 रुपयाच्या वस्तूची किंमत 82 रुपये झाली. टॅक्सेस वगैरे ते लागतात ना, सर्व्हिस चार्जेस वगैरे. नेहमी इन्व्हेंटरी रेकॉर्ड करताना मार्केट प्राइस हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू whichever is this, हे दोन्ही पैकी लिहून ठेवायचं ब्रॅकेट मध्ये. whichever is this त्याच्या समोर हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू whichever is this. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 आहे ना, त्याच्या एक्सप्लेनेशनच्या समोर पेन्सिल लिहा. नेट रिअलायझेबल व्हॅल्यू हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. स्पेलिंग आहे ना तिथं, बघा व्यवस्थित. हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू असल्या विच एवर इज दिस. या दोन्ही पैकी जी व्हॅल्यू छोटी असेल ती व्हॅल्यू तुम्हाला अकाउंट मध्ये रेकॉर्ड करावी लागते. असं का? अकाउंटिंग स्टँडर्ड 2 नियम सांगितला ना. नियम सांगितलं की मग कागद काय होतंय नाही करत. नियम सांगितलं. कळलं का? कुठं सांगितलंय सर मी? आता जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंट शिकणार आहेत, मी तुम्हाला त्यावेळेस विचारेल, अरे इन्व्हेंटरी इथं व्हॅल्यू दिली आहे, हिस्टॉरिकल कॉस्ट सुद्धा दिली आहे, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू सुद्धा दिली आहे, सांगा कोणती व्हॅल्यू लिहू. दोन प्राइस दिसायले प्रोडक्टच्या. मग त्यावेळेस काय म्हणतात तुम्ही? सर तुम्ही मला सांगितलं होतं विच एव्हर इज लेस. कुठं सांगितलं होतं रे? अकाउंटिंग स्टँडर्ड 2 सांगतं सर की इन्व्हेंटरीची व्हॅल्यू जर हिस्टॉरिकल कॉस्ट आणि नेट रिअलायझेबल व्हॅल्यू दोन्ही दिल्या असेल तर विच एव्हर इज लेस न घ्यायची. जी छोटी असेल, या दोन्ही व्हॅल्यू पैकी जी छोटी असेल त्याच्याने नोंदवायचं. हे तुम्हाला जेव्हा अकाउंट्स आपण प्रिपेअर करू तेव्हा कामाला येणार आहे. आपण परत येणार आहे तिकडं, कारण की नियम तर सोडून जाऊ शकत नाहीत ना. समजलाय? कॅश फ्लो स्टेटमेंट बघा, तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात, बॅलन्स शीट तयार करतात, सगळं काही खातं तयार करतात. ऍक्च्युली कॅश किती आलाय आणि किती चाललाय फक्त कॅशवर लक्ष द्या. गरजेचं आहे नाही. प्रॉफिट झालाय, खर्च झालाय, नुकसान झालंय, सगळं ठीक आहे सर, पण कॅशच्या बाबतीत काय? फक्त कॅशचा नियम सांगा. माझ्या कंपनीत किती कॅश यायलाय, किती कॅश चाललाय. फ्लो
कुठे किती कॅश चाललाय, कोणत्या डिपार्टमेंटला किती कॅश चाललाय, फक्त कॅशचाच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, नावाचंच आहे ना, कॅश फ्लो. फ्लो म्हणजे प्रवाह. प्रवाह कसा असतो, नदीचा प्रवाह फिक्स असतो का, रस्ता भेटला तशी जाते ती, कळलं. कधी कधी तर अशा 3-3 रस्त्याला निघते, परत येते, परत. तर कॅशचा सुद्धा बिझनेस मध्ये फ्लो तसाच असतो. जसं तुमच्या घरात आहे, बाबाकडे आपण जातो, पैसे मागतो, आई जाते पैसे मागते, दीदी जाते पैसे मागते, आजोबा म्हणतात मला चष्मा आणायचा, चष्मा तुटला, दे पैसे. कॅश फ्लो. बाबाकडं फक्त पैसा चाललाय का, बाबा म्हणतात रामकडून पैसे यायचे, श्यामकडून पैसे यायचे, गीताकडून यायचे, सीताकडून यायचे, येत सुद्धा आहे, जात सुद्धा आहे. प्रवाह आहे का नाही, प्रवाह आहे का नाही पैशाचा. फक्त कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. का रेकॉर्ड करावं सर, मला कळावं माझ्या कंपनीत किती कॅश यायलाय, कुठून यायलाय, किती कॅश यायचंय आणि किती कॅश चाललाय, कुठं चाललाय, कधी द्यायचंय. फक्त कॅश, त्याला म्हणतात कॅश फ्लो स्टेटमेंट. तेही तयार करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 3. कळलं ना. प्रश्नांची उत्तर शोधतोय आपण, कुठं लिहिलंय सर, अकाउंटिंग स्टँडर्ड 3. खरं तर आधी 32 स्टँडर्ड होते अकाउंटिंगचे, 32 नियम होते, आपल्याला किती दिले, 10. मग नंतर काही 1-2 मर्ज झाले आणि सध्या 29-28 स्टँडर्ड्स आहेत. काळासोबत बदलतात ना नियम. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन अकाउंटिंग. डेप्रिसिएट करणं म्हणजे काय, ते तुमच्याकडे जी गाडी आहे, ती गाडी कितीची होती हो, समजा 70,000ला घेतली होती, बिल कितीचं आहे, 70,000चं. आज मार्केटमध्ये ती गाडी 70,000ला कोणी घेणार आहे का, कितीला घेणार आहे, समजा 50,000ला. 20,000 रुपये काय झालं, डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएबल व्हॅल्यू सुद्धा रेकॉर्ड करावी लागेल. ती का करतात, त्याचे काय रिझन आहेत आणि ती कशी करतात हे मी तुम्हाला जेव्हा अकाउंट सांगेल तेव्हा कळेल. पण वस्तूचं डेप्रिसिएशन घेत जरा, ऍसेटचा. माझ्या हातात घडी आहे, 2,500ची घडी, आज 2,500ला पण भेटत नाही, 400 रुपयाची झाली किंमत. 400 पण देतात का नाही, का झाली एवढी किंमत कमी, डेप्रिसिएशन. नेहमी डेप्रिसिएशन होतं का वस्तूंचं, किंमत वाढते सुद्धा का, एखाद्या वस्तूची किंमत वाढू शकते का अचानक, का फक्त कमी कमी होते मार्केटमधून आणल्यावर. सांगा बरं कोणती अशी वस्तू आहे, जमीन, गोल्ड, डायमंड है ना, ह्यांच्या वस्तू वाढतो, किंमत वाढते, ऍप्रिसिएशन म्हणतात. डिप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत कमी होणे, ऍप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत वाढणे. समजा की नाही समजा. तर डेप्रिसिएशन तुम्ही घेतलेल्या ऍसेटला, ऍसेट घेतो ना आपण कंपनीमध्ये, मशिनरी घेतो, लँड घेतो, बिल्डिंग घेतो, प्लांट घेतो, गोल्ड सुद्धा असू शकतं म्हणलं. कॉम्प्युटर ऍसेट आहे का, कॉम्प्युटर ऍसेट आहे का, ऍसेट आहे. जर कंपनी कॉम्प्युटर खरेदी विक्रीचा बिझनेस करत असेल तर ते गुड्स आहे, सांगितलं त्या दिवशी. आणि कंपनी कॉम्प्युटर जर कामासाठी वापरत असेल तर तो काय आहे, ऍसेट आहे. आणि ह्या कॉम्प्युटरची, लँडची, बिल्डिंगची, मशिनरीजची व्हॅल्यू कमी सुद्धा होऊ शकते. काही वस्तूंची किंमत वाढते सुद्धा. मग वस्तूंची किंमत कमी झाली तर कमी झालेली किंमत किती आहे ते लिहित चला बॅलन्स शीट मध्ये. कुठं सांगितलंय सर, अकाउंटिंग स्टँडर्ड 6, डेप्रिसिएशन ऑफ अकाउंटिंग. महत्वाची गोष्ट डिस्कस करतो. अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मला सांगा, कंपनी विदाउट रिसर्च बिझनेस करू शकते का? मला डस्टर विकायचा आहे असं मनात आलं की डस्टरचा बिझनेस करतो आणि केलं तर उद्या बिझनेस बंद सुद्धा करू शकतो. का?
मी आधी बघितलंच नाही मार्केटमध्ये डस्टर कोणी घ्यायला तयार आहेत का, टीचर्स आजकाल डस्टर वापरायलेत का, डस्टर वापरायले तर कोणत्या क्वालिटीचे वापरायले, मार्केटमध्ये किती कॉम्पिटिटर अवेलेबल आहेत, त्यांच्या काय काय प्राइस आहे, त्या प्राइसवर मला परवडतं का, मला अफोर्डेबल आहे का, याच्या सगळ्यासाठी काय लागतं, रिसर्च लागतं है ना, आणि त्या हिशोबाने प्रोडक्टला डेव्हलप करावं लागतं, बरोबर आहे ना. आणि ह्याच्यासाठी खर्च येतो का नाही, रिसर्च कधीच एका दिवसात संपतो का, रिसर्च कधीच एक दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात संपत नाही, ते महिने, वर्ष सुद्धा चालतात, बरेच वर्ष सुद्धा चालतात रिसर्च. कोरोनाची लस काढायची रिसर्च चालू की मोठ्या मोठ्या कंपन्यांचा खर्च येतो का, मग सर तो खर्च कधी नोंदवायचा, रिसर्चचा खर्च आम्ही कधी नोंदवायचा, मला माहितीये की माझ्या डस्टरला विकण्यासाठी मला रिसर्च करावं लागेल आणि त्याच्यासाठी मला 5 लाख रुपये लावायचे, लिहू का 5 लाख रुपये अकाउंटमध्ये खर्च म्हणून, कळाला का प्रश्न काय आहे, तर माझ्या रिसर्चला किती रुपये लागणार आहे, 5 लाख, लिहू का अकाउंटमध्ये 5 लाख रुपये, लिहून रिसर्च किती दिवस चालणार आहे, तर 2-3 वर्ष चालू शकते, ज्या ज्या वर्षी जेवढा खर्च झालाय, जेव्हा जेवढा खर्च झालाय तेव्हाच मी, का हो सर असं होणार तर आहे ना, 5 लाख रुपये खर्च करतोच मी, तुम्ही बघा माझ्यावर विश्वास ठेवा राजा, पण खर्च जेव्हा झालाय तेव्हाच लिहायचा, त्याच्या अगोदर लिहायचा नाही, का हो सर असं करतात, माझं काही नाही दोष याच्यात, अकाउंटिंग स्टँडर्ड 8 मध्ये सांगितलेले नियम, रिसर्च आणि डेव्हलपमेंटचा खर्च जेव्हा झालाय तेव्हाच करायचा, त्याच्या अगोदर करायचा नाही, समजा की नाही समजा, समज रहे ना, ठीक आहे, बाकीचे पॉइंट उद्या बघू.